हिंदुत्ववादी संगठन है, छोटा संगठन है, बड़ा संगठन नहीं। अब उसके ऊपर बंदी की भाषा करते हो, ये गलत है, ये विकृति है। नमस्कार, मी प्रसन्न जोशी, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सनातन संस्थेबद्दल सध्या वावड्या उठतायत, टीका निषेधाचे सूर सुद्धा प्रगटतायत। इतकंच नाही तर सनातनवरती बंदी घालण्यात यावी असा सुद्धा मानणारा एक मोठा वर्ग आहे, ज्याला पुरोगामी विचारांचं म्हणता येईल। त्यांच्याशी समजूत झालेली आहे की या संघटनेपासून समाज हिताला धोका आहे, त्यामुळे संघटनेवरती बंदी आणली पाहिजे। हे होत असताना आतापर्यंत सनातन आधारासाठी चाचपडत होती, आधार मिळतोय का, कुठून आपल्याला पाठिंबा मिळतोय का यासाठी चाचपडत होती, बघत होती आजूबाजूला, पण त्यांना कुठूनही कोणीही सपोर्ट करत नव्हतं, ना हिंदुत्ववादी संघटना, ना संघ, ना भाजप किंवा कोणीही। आणि अचानक एखादा आशेचा किरण एखाद्या गुहेतून बाहेर यावा तसा किरण नाही, पण एक वाघ चालत आला, आणि तो वाघ म्हणजे शिवसेनेचा। कारण सामनानं आज अग्रलेखातून सनातनची थेट दखल घेत म्हटलेलं आहे की सनातनची सुपारी घेण्याचा प्रयत्न करू नये, एखाद्या माकडाचं बोकड करून तपासाचं मात्र माकड करू नये, अशा प्रकारची भाषा वापरलेली आहे। पण त्यामुळे शिवसेनेने सनातनचा थेट कैवार घेतल्यामुळे आता सनातनमध्ये मात्र नक्कीच भाऊ स्फुरले असतील आणि त्यांच्यात बळ आलं असेल। आणि त्याच वेळी शिवसेना नेमकं कोणत्या प्रकारचं हिंदुत्वाचं राजकारण करते, कारण जिथं भाजप संघाची सुद्धा हिम्मत होत नाही उघडपणे बाजू घेण्याची, तिथे शिवसेना असं का करते, आपण सगळ्या अंगाने बघणार आहोत। शिवसेनेने असा कैवार घेणं योग्य आहे का, आणि या सगळ्या प्रकाराला सनातनचं काय म्हणणं आहे, कारण त्यांची पण बाजू असणार आहे, ती पण आपण त्यांना बाजू मांडू देणार आहोत। आपल्यासोबत मान्यवर आहेत, आपल्यासोबत आहेत संजीव साबळे, ज्येष्ठ पत्रकार आपल्यासोबत स्टुडिओमध्ये, त्यांच्या शेजारी अरविंद पानसरे आहेत, सनातनचे प्रवक्ते, त्यांचंही स्वागत। पुण्याहून आपल्यासोबत आहेत रत्नाकर महाजन, काँग्रेसचे प्रवक्ते, आणि अरविंद भोसले, शिवसेनेचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत। आपल्या सगळ्यांचं स्वागत। सगळ्यात आधी शिवसेनेकडे आपल्याला जायचंय। अरविंद भोसलेजी, शिवसेनेने एकदम सनातनला पाठिंबा द्यावा म्हणजे काय, याच्यामागची गणित काय? कारण आतापर्यंत कधी शिवसेना अशा एखाद्या हिंदुत्ववादी संघटनेच्या थेट समर्थनार्थ खास करून सनातनच्या कधी आलेली बघितली नाहीये, कारण माझ्या काळात अशा अनेक घटना घडल्या सनातनच्या बाबतीतल्या। आताच नेमकं काय कारण ठरलंय? त्याचं कारण असं आहे की सत्य परिस्थिती जे काय सत्य आहे त्याच्याकडे अनेक पुरोगाम्यांचं दुर्लक्ष होत आहे, त्या समाजातल्या जागृत नागरिकांचं दुर्लक्ष होत आहे, आणि दुर्दैवाने काही प्रमाणामध्ये प्रसार माध्यमांचं सुद्धा दुर्लक्ष होत आहे। बरं, असं सनातनचे जे प्रवक्ते होते वर्तक, त्यांनी ज्या दिवशी उड्डाण काढले कार्यक्रमामध्ये किंवा प्रेस कॉन्फरन्समध्ये, आम्हाला असं वाटतं त्यामध्ये एवढे तथ्य आहे। न्यायालय जेव्हा एखाद्या विषयाच्या बाबतीमध्ये, न्यायालयावरती सर्वांचा विश्वास असलाच पाहिजे, आणि जेव्हा न्यायालय सनातनच्या बाबतीमध्ये, याच्या आधी सुद्धा घडलेल्या घटनांच्या बाबतीमध्ये, जेव्हा मारून मुटकून जो काही प्रकार काही बाबतीत सनातनच्या बाबतीत चालला होता, म्हणजे कुत्र्याचं माकड आणि तपासाचा बोकड जो काही करण्याचा प्रयत्न होत होता, तर न्यायालयाने त्या गोष्टीला आक्षेप घेतले होते, आणि सनातनच्या यापूर्वीच्या साधकांवरती किंवा सनातनच्या काही बाबतीमध्ये ज्या स्वरूपात कारवाई होत होती त्याच्यावरती सुद्धा न्यायालयाने कुठेतरी नंतर हस्तक्षेप केला आणि सांगितलं की ही चुकीच्या पद्धतीने समजा कारवाई चालली थांबली पाहिजे। माझी विनंती या ठिकाणी एवढीच आहे की शिवसेना, मी आज प्रथम येतो मुळात म्हणजे दाभोलकर जी असतील, पानसरे जी असतील, टरबूल जी असतील, यांना मी आदरांजली अर्पण करतो, कारण हे समाजामधला विचार प्रवाह होता। त्यांची तुमच्या आणि तुमच्या पक्षाच्या या तिन्ही मान्यवरांबद्दलच्या भावनांचा आम्ही आदर करतो। आम्हाला आता या क्षणी पहिल्यांदा सांगा, जो या सामनाच्या अग्रलेखात म्हटलेलं आहे की सुपारी घेऊ नका, ही सुपारी देतय कोण आणि घेतय कोण? म्हणजे आता गृह खातं भाजपकडे असल्यामुळे भाजपच सुपारी घेते यांना संपवण्याची, सनातनला संपवण्याचा भाजपाने सुपारी घेतली आहे। एवढं आता सुपारी कोण घेत होतोय आणि कुणी कुणी सुपारी घेण्यासाठी शेड्यूल ठोकलेले किंवा अमिता चालू आहे, स्पर्धा चालू आहे, सर्वांना माहिती आहे। राहता राहिला विषय फक्त एवढाच आहे की जळजळीत सत्य आहे, त्या देशाच्या मुळावरती आलेल्या गुन्हेगार ज्याला काही दिवसापूर्वी फाशी झाली, त्याला वाचवण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत इतिहासात घडलेली प्रथम घटना की मध्यरात्री सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडले गेले। परंतु या बाजूला आपण पाहतोय की केवळ संशयाचं धुटा निर्माण करून, जर काहींना कोणती चौकशी न होता, काही कारण मीमांसाची तिथे दखल न घेता डायरेक्ट बंदी घालाने फासावरती लटकवा, ही जी काही स्पर्धा चालू झाली स्टेटमेंटची, त्याच्यामध्ये आक्षेप आहे। चौकशी होऊ देत, जे कोण दोषी असतील कठोर शासन द्या, परंतु ते करत असताना विनाकारण कुणाचा बळी देऊ नका, ही शिवसेनेची ठाम भूमिका आहे, हे पुन्हा त्यांनी निश्चित सांगतो। मी रत्नाकर महाजनांकडे जाईन। महाजनजी, त्या अर्थानं आता इकडे जो एक सेक्युलर विचार,
पुरोगामी विचार ज्याला म्हटलं जातं त्याचे प्रतिनिधी म्हणून मी एक आपल्याला बघतो इथे, आणि इकडे आपल्याकडे साबळे आहेत. ते याचा अर्थ शिवसेना पुरोगामी नाहीच आहे किंवा असं कोणाला लेबलिंग करायचं नाहीये, पण एक कॅटेगरी मानल्या जातात आपल्याकडे, एक आपल्याकडे तशा विभाजन आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष या सगळ्या घटनांकडे कशा प्रकारे बघतोय? सनातनवरती बंदी हवी अशी मागणी काँग्रेसची सुद्धा आहे का? आणि एकूणच सनातनचा याबद्दलच्या भूमिकेबद्दल काँग्रेसचं काय म्हणणं आहे? पानसरेंच्या खुनाच्या प्रकरणामध्ये पकडलेला संशयित आहे, त्याच्यावर अजून गुन्हा सिद्ध झालेला नाही. तपासांती त्याबद्दल आपल्याला नक्की काहीतरी म्हणता येईल, हे खरं आहे. वस्तुस्थिती म्हणून हे खरं आहे, पण तिथंच चर्चा संपत नाही. त्याचं कारण असं की सनातन संस्था आणि सनातन प्रभात हे वर्तमानपत्र यांचं समाजामध्ये अत्यंत खालच्या पातळीवरची भाषा वापरून विष पसरवण्याचं काम हे 1999-2000 सालापासून चालू आहे. आणि 2009 साली गोव्यात घडलेली बॉम्बस्फोटाची घटना हे अजून कोणीही विसरलेलं नाही. त्यामुळं सनातनवर बंदी घालावी की नाही या प्रश्नाचा संबंध फक्त आज पकडलेल्या संशयिताशी नसून आजपर्यंत त्यांचं जे ट्रॅक रेकॉर्ड आहे आणि आपलं मुखपत्र सनातन प्रभात या वर्तमानपत्रातून ज्या प्रकारचं लिखाण दाभोलकरांच्या खुनानंतर किंवा पानसरेंच्या खुनानंतर प्रसिद्ध झालं त्याच्याशी त्याचा जास्त संबंध आहे. आता माकड, खोकड, बोकड ही अभिजात मराठी भाषा ज्यांना जन्मापासून अवगत आहे त्यांच्या भाषेच्या वापराविषयी आत्ता न बोललेलं बरं, कारण ते स्वतःला मराठी भाषेचे शिवाजी समजत आलेले आहेत. त्यामुळं जिथं जिथं शिवाजीचं नाव येतं, जिथं जिथं शिवाजी महाराजांचं नाव येतं, तिथं कोणी थोडं जरी बोललं तरी तो राष्ट्रद्रोही, राज्यद्रोही, धर्मद्रोही वगैरे वगैरे ठरत असतो. त्यामुळे त्याच्याबद्दल आज बोलण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. बरं, मी इकडे स्टुडिओमध्ये येतो. मी साबळेंकडे सगळ्यात शेवटी जाईन, त्यापूर्वी अरविंद पानसरेंकडे. अरविंद पानसरे, तुम्हाला बहुधा रत्नाकर महाजन आणि यांच्याबद्दल काही मुद्दा मांडायचा आहे मला कल्पना आहे, पण त्याच्या जोडीला एक थोडासा दिलासा वाटतोय सनातनला. कुठे कोणी नाही तर एका महत्त्वाच्या सत्ताधारी पक्षानं का होईना आपला कैवार घेतला. प्रथम मी सांगू इच्छितो, मी हिंदू जनजागृती समितीचा महाराष्ट्राचा प्रवक्ता आहे, सनातन संस्थेचा नाही. आणि यामध्ये शिवसेनेने जो काय कैवार घेतलेला आहे, मुळात त्यांनी न्याय्य बाजू उचलली आहे मला असं म्हणायचं आहे. आणि केवळ शिवसेनेने उचलली असं नाहीये, तर श्रीराम सेनेने ह्यापूर्वी ज्या दिवशी आरोप झाले त्या दुसऱ्या दिवशीच पत्रकार परिषद घेऊन सनातनला पाठिंबा दिलेला आहे. इतकंच नाही तर परवाची गोष्ट नाशिकमध्ये महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश महाराज जवंजाळ यांनी सुद्धा जाहीर संत संमेलनामध्ये सनातनला वारकरी संप्रदायाला पाठिंबा दिलेला शकत नाही. शिवसेना 64 आमदार असणारा, खासदार वगैरे असणारा सत्ताधारी पक्षातला एक भाग आहे. सनातन चाचपडते असं नाही. सनातनला भाजपच्या राज्यशासित गोव्यामध्ये पण प्रवेश नाहीये, त्यामुळे त्यांना सोडून द्या. शिवसेनेला पाठिंबा दिला ही गोष्ट आहे. तुम्हाला तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही कौतुक केलं पाहिजे, असं काय करता तुम्ही? श्रीराम सेना आणि शिवसेनेचं काय एकाच पारड्यात तोलता की काय? थोडं तरी कौतुक करा त्यांचं. सेना आणि हे पण मोठेच आहेत असं त्यांना कमी लेखू नका. शिवसेनेला आम्हाला नेहमीच आधार आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच सनातनची बाजू मांडलेली आहे, त्यामुळे त्यांच्याविषयी आम्हाला अत्यंत आधार वाटतो. बरं, आणि त्यामुळे आणि योग्य बाजू उचललेली. इतकंच नाही तर सनातन संस्थेवरती आता रत्नाकर महाजन म्हणाले की गोव्याच्या स्फोटामध्ये त्यांचा हे हात मिळालेला. मुळात गोव्याच्या स्फोटामध्ये सनातनचे 6ही साधक निर्दोष मुक्त झालेले आहेत आणि सनातनचा चार्जशीट मध्ये कुठेही नाव आलेलं नाही. इतकंच नाही, आणि ते म्हणतात की सनातन प्रभात विखारी लिखाण करतं, तर सनातनच्या विरोधात तक्रार का नाही केली? सनातन प्रभात विखारी लिखाण करत नाही, तर धर्माच्या दृष्टीने जे काय अयोग्य असेल तर त्याचं खंडन करतं. त्यामुळे त्याला विखारी म्हणणं नाही. आणि वृत्तपत्राचा धर्मच आहे की एखाद्या चुकीच्या लिखाणावरती टीका करणं, आणि पत्रकारितेच्या धर्माला अनुसरून सनातन प्रभात टीका करतात. त्याला तुम्ही कोणता धर्म नेमका मानता? हिंदू धर्म मानता का पत्रकारिता धर्म मानता? काहीतरी एक नेमकं स्पष्ट करा. सनातन प्रभात हे दैनिक नेमका कोणता धर्म मानून पत्रकारिता? हिंदू धर्माच्या अनुषंगाने सनातन प्रभात पत्रकारिता करतं आणि पत्रकारितेच्या माध्यमातून हिंदू धर्माची बाजू समाजात. पत्रकारिता धर्म हा विवेकाशिवाय आणि तर्काशिवाय पूर्णच होऊ शकत नाहीये, नाहीतर ते मुखपत्र असतं. त्यामुळे तुम्ही पत्रकारिता मुखपत्राची असेल तर खुशाल करा, पण वर्तमानपत्र असेल तर ते ऑब्जेक्टिव्ह, विवेकवादी, तर्कनिष्ठच असावं लागतं. हा थंब रूल आहे, हे मी तुम्हाला सांगतोय. बाकी तुम्ही पूर्ण करा. सनातन प्रभात ह्या पूर्ण ह्या पद्धतीनेच वैचारिक प्रबोधन करतात. त्यामुळे सनातन प्रभातचे हजारो वाचक हे कृतिशील आहेत. त्यामुळे सनातन प्रभातच्या माध्यमातून विषारी प्रचार कधी केला जात नाही. तुम्ही एखादं उदाहरण द्या. मी देऊ शकतो, तुम्ही म्हणजे तुम्हाला इतरांना वेळ द्यावा म्हणून, पण मी तुम्हाला आता जर का चॅलेंज करत असाल तर मी तुम्हाला उदाहरण देतो.
दाभोलकरांच्या हत्येनंतर इतकंच नाही तर अगदी पानसरेंच्या हत्येनंतर सुद्धा, खास करून दाभोलकरांच्या हत्येनंतर तुमची पोस्ट होती, तेव्हाची जी बातमी आली होती तेव्हा ईश्वर निंदेचं जे काही पातक त्यांच्या यातून घडलं होतं त्याचं फळ त्यांना याच वेळी मिळालं असून पुढच्या जन्मात तरी ते सुधारतील वगैरे असे शब्द वापरले होते. मेलेल्यानंतर मरणांती वैराणी अशी आपली संस्कृती वगैरे वगैरे सुविचार टाकायचे आणि नंतर ज्या माणसाचा खून झालेला आहे त्याच्याबद्दल त्याला कसं फळ मिळालं आणि पुढच्या जन्मामध्ये त्याला कसं योग्य त्याचं प्रायश्चित्त मिळेल अशी भाषा तुमच्या याच्यात वापरलेली मी तुम्हाला काढून दाखवू शकतो. लक्षात घ्या, त्यामध्ये जी भाषा वापरली त्यामध्ये परमपूज्य डॉक्टर आठवले यांनी त्यांच्याविषयी विचार व्यक्त केलेले आहेत की एखाद्या व्यक्तीला अंथरुणावरती खेळून खूप वेदनादायी मृत्यू येण्यापेक्षा असा जर पटकन आला तर तो त्यापेक्षा चांगला असं म्हटलेलं आहे. लक्षात घ्या, म्हणजे एखाद्याला त्रास द्यावा ह्या उद्देशाने ते म्हटलेलं नाही. हे म्हणजे आपण हा मुद्दा नाहीये. म्हणजे तुमचे आठवले सुद्धा मी चुकत नसेल तर 80 वगैरे वर्ष क्रॉस केलेली व्यक्ती आहे, मी चुकत नसेल तर 80 वयाचा टप्पा त्यांनी पार पाडलेला आहे. एखाद्या घरात माणसाची मयत झाल्यानंतर किंवा मृत्यू झाल्यानंतर बरं झालं सुटला, नाहीतरी तो आजारी होता, तुझ्या डोक्यावरती कर्ज वाढत चालवतो, बरं झालं तो सुटला, अशी कोणी भाषा वापरत नाही हो. ही आपली संस्कृती म्हणजे म्हणाल तर हिंदू संस्कृती नाही. एखाद्याला प्रचंड त्रास होत असेल आणि तो मुक्त झाला तर त्याला म्हणतात की अरे बरं झालं, त्रासातून मुक्त झाला असं म्हणण्याची नाहीये. ठीक आहे, मी याच्याशी साबळेंचं मत. हो बोला बोला. डॉक्टर दाभोळकरांची अवस्था अशी काही मरणासन्न नव्हती की त्यांना गोळ्या घालून ठार करावं. त्यांचा विचार मान्य नव्हता. विचार मान्य असू शकतो नसू शकतो. मलाही सनातन धर्म किंवा हिंदू जनजागृतीचा विचार मान्य नाही. याचा अर्थ उद्या जर मी मरणासन्न नाहीये पण माझा विचार मान्य नाहीये म्हणून मला जर मारून टाकलं तर हे चालेल का? हा प्रश्न सिव्हिल सोसायटी म्हणून आपण विचार करायला पाहिजे. आता मुळात जो प्रश्न शिवसेनेने जी बाजू घेतलेली आहे त्यातल्या थोडंसं आपण राजकारणाकडे पण बघायला पाहिजे. कारण आता सापडलेला जो कोण कार्यकर्ता आहे समीर गायकवाड हा सनातनशी संबंधित आहे हे सर्वांना माहिती आहे. गृह खातं आहे हे मुख्यमंत्र्यांकडे आहे. मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे आहेत. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांचं युतीचं सरकार असलं तरी ते एकमेकांवर कायम कुरघोडी करत असतात असं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. तर या वेळेला देखील हा कुरघोडी करण्याचा प्रयत्न आहे. भारतीय जनता पक्ष या क्षणी सनातनची बाजू घेऊ शकत नाही. अशा वेळेला आपण सनातनची बाजू घ्यावी आणि हिंदुत्ववादी जे संपूर्ण काही हिंदू व्होट आहे ते आपल्या बरोबर घ्यावं, भाजप पासून ते खेचावं, असा कुठला तरी असा काहीतरी शिवसेनेचा विचार या निमित्ताने मला स्पष्टपणे दिसतो आहे. तर लगेच त्याच्यामुळे यांचे जर बाहू फुरफुरणार असतील तर त्याची ते त्यांना लखलाव असो. परंतु शिवसेनेनी अशा प्रकारची हिंदुत्ववादाची जी भूमिका आहे ती अनेकदा घेतलेली आहे. सनातनच्या बाबतीत ती पहिल्यांदा घेतली असेल परंतु ते जाज्वल्य हिंदुत्वाचं त्याचं ते कैवार घेणारं त्यांचं दैनिक आहे ते शिवसेनेचं मुखपत्र आहे, त्यांची ती भूमिका आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल आपल्याला आश्चर्य वाटण्याचं अजिबात कारण नाही आहे. परंतु ही जी एकीकडे कलबुर्गी असतील किंवा पानसरे असतील किंवा डॉक्टर दाभोळकर असतील त्यांच्या हत्येबद्दल दुःख व्यक्त करायचं तो विचार आहे, तो विचार वेगळा आहे, तरी देखील आम्ही त्यांचा आदर करतो असं म्हणायचं. आणि त्यांच्या मारेकऱ्याला अटक झाल्यानंतर अशी एक मागणी होऊ शकते. मी स्वतः सनातन संस्थेवरची बंदी घालावी अशा विचारांचा मताचा नाहीये, कारण विचारांची लढाई विचारांनी करायला पाहिजे असं माझं मत आहे. पण अशी मागणी होता क्षणी लगेच माकड आणि काय 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 ते बोकड आणि या पद्धतीने करणं आणि सुपारी वाजवणं. सुपारी कसली वाजवली? पुरोगामी मंडळी आहेत किंवा जी दाभोळकरांना, कलबुर्गींना किंवा पानसरेंना मानणारी मंडळी आहे तो विचार त्यांनी जर ही मागणी केली तर याचा अर्थ सुपारी वाजवली असं म्हणणं हे हास्यास्पद आहे असं मला वाटतं. महाजनांकडे जाण्यापूर्वी भोसले काय म्हणताय? आता आधीचे जे काही माननीय इथे महोदय बोलत होते, हो संजीव साबळे बोलत होते. हा साबळे साहेबांनी थेट निकाल देऊन टाकला की दाभोळकरांच्या हत्या करणाऱ्याला अटक झाल्या. दाभोळ कुठे अजून ते सिद्ध झाले? हत्या प्रकरणी म्हटलेले हत्या प्रकरणी म्हटले. ठीक आहे, हत्या प्रकरणी. हा मराठी तुम्ही म्हणाला हत्या केली त्यांनी असं म्हणा. ठीक आहे, तुम्ही नंतर वाटलं पूर्ण करा, भोसले पूर्ण करा. ठीक आहे, हा ठीक आहे. राहता विश्वास हा की तुम्ही जे काही साफ म्हणून जे काही भुई धोपडण्याचा प्रयत्न होतो ना, आमचं म्हणणं सुरुवातीतून स्पष्ट आहे. आणि केवळ पुन्हा एकदा सांगतो की कुठेतरी हिंदुत्ववादी विचारसरणीचे पक्ष असतील किंवा कुठेतरी हिंदू धर्माच्या विरोधामध्ये काही मंडळी समजायची फार टोकाला जाऊन बोलतात, दुर्दैवाने त्यांच्या हत्या झाल्यानंतर असेल मग ते हत्या करणारे हिंदू धर्मीयच असले पाहिजेत
हा जो सुतारून सोडून काढण्याचा नेहमी प्रयत्न होतो ना, या प्रतिगामी वगैरे पुरोगामी जे स्वतःला म्हणवतात, या पुरोगामींटून हा निषेधार्ह आहे. तुम्ही एवढं जर समजा म्हणत असाल तर जेव्हा तो अकबरुद्दीन ओवैसी, तो बदरुद्दीन ओवैसीला अकबरुद्दीन ओवैसी जेव्हा बोलला 15 मिनिटांचा वेळ द्या, हिंदुस्थान सर हिंदू संपवतो, किंवा जे काही त्या स्वातंत्र्याच्या आपल्या आझाद मैदानावरती जे काही केलं त्या मुस्लिम धर्मांध संस्थांनी, किंवा पाकिस्तानचा जो झेंडा ज्या काश्मीर फडतो, तेव्हा हे जे काही पुरोगामी विचारसरणीचे मंडळ आहेत ना, ती सोयीस्कर तेव्हा मुडून रप असतात, परंतु ते शोधत असतात कुठेतरी लाईमलाईट मध्ये येण्यासाठी दुर्दैवाने असं म्हणायची वेळ आलेली आहे की कुठेतरी हिंदुत्ववादी संघटनांच्या बाबतीत संशयाचं काय वातावरण निर्माण होतंय का. आणि झालं रे झालं ती सर्व सूत्र हातात येतात. पोलीस पण हेच होतात, पत्रकार पण हेच होतात, न्यायाची भूमिका सुद्धा हेच बजावतात, आणि चौकशी बिवकशी नंतर भोसले जे असं आहे की रजा अकादमीने आझाद मैदानावर जे केलं त्याचं कोणीच समर्थन करणार नाही, की ओवेसी जी भाषा करतात त्याचं कोणीही समर्थन करणार नाही, परंतु आपणच केवळ हिंदुत्वाच्या कैवार घेतलेला आहे आणि आपण अखेरीस दुसऱ्या कोणाचा हिंदुत्वाशी संबंध नाही आणि बाकी सगळे हिंदू विरोधी आहेत असं नाही. मी पण हिंदू म्हणूनच जन्मलेलो आहे, रत्नाकर महाजन पण हिंदू म्हणून जन्मलेले आहेत. त्याचा अर्थ शिवसेनेकडे किंवा सनातन प्रभातकडे किंवा हिंदू जनजागृतीकडे सगळं हिंदुत्वाचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे असं कोणी समजू नये. त्यांचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं नाहीये त्यांना, किंवा संपूर्ण समाजाने पण त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेलं नाहीये. जर भाजप सत्तेवर आला त्याचं कारण हिंदुत्व हे केवळ नसून काँग्रेसला विरोध होता, हे कारण हे लक्षात घ्यायला हवं. आणि त्या हिंदुस्थानचं काश्मीर जे आहे त्या काश्मीरमध्ये ठीक आहे भोसलेजी, मला तो विषय भरकटू द्यायचा नाहीये. भोसलेजी विषय भरकटू द्यायचा नाही, नाहीतर सगळ्या गोष्टी दुसरीकडे जातील. मी छोटासा ब्रेक घेणार आहे. भोसलेजी मला छोटासा ब्रेक घ्यायचा आहे. ब्रेकच्या नंतर एक या अग्रलेखातला एक महत्त्वाचा प्रश्न, एक सवाल काँग्रेसला केलेला आहे, तो आपल्याला रत्नाकर महाजनांकडे घेऊन जावा लागणार आहे. एक छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा लक्षवेधी. एक हिंदुत्ववादी संगठन है, छोटा संगठन है, बड़ा संगठन नहीं. आप उसके ऊपर बंदी की भाषा करते हो, ये गलत है, ये विकृति है.